काळूरामजी चौधरी। जागा आहे नाही तिकडे पाठीमागे ओबीसीला जागा आहे ना। नवीन ओबीसी असतील ती उभा राहा, जुने असतील ती खाली बसा। नवीन असतील ते उभा राहा, नवीन बघायला नवीन ओबीसी उभाच राहा। जे जुने आहेत ते बसा बसा बसा, कोकरी बसा की बसा खाली। रोडवरती उभा असणाऱ्या सर्वांना विनंती आहे, आपण जागेवरती बसून घ्या। बसल्या जातात सगळे, ही पत्रकार आहेत ना, पत्रकारांना नाही ती ओरिजिनल म्हणतात। इथली न्याय व्यवस्था मनूची रकेल झाली, इथली न्याय व्यवस्था मनूची रकेल झाली। ही संसद लुटारूंची हिजड्यांची हवेली झाली। कुठे मांडू मी माझ्या वेदना विश्वाला, ही व्यवस्था आझाद मैदानावर नागवी झाली। मुंबईला जे काही झालं, मुंबईला काही हे ओबीसीचा हे आहे, मी थोडा वेळ घेईल कारण ओबीसीला तर ओबीसीला आरक्षणाचा अ आणि र माहित आहे, श माहित नाही। यांना फक्त पिंपळीचा सरपंच बदललेला माहित आहे। पिंपळीचा सरपंच नवीन ओबीसी झाला ना, आहे ना बारामतीवाले आहेत का नाही, खरं आहे ना? बारामतीतल्यांना विचारतोय आहे का नाही खरं? आता सगळीकडे तुम्हाला असंच होणार आहे। आता इथं माझ्या अगोदर जी भाषण करत होती त्यांच्या थोडा संदर्भ घेऊन मी बोलणार आहे, परंतु आरक्षणाचा थोडा इतिहास तुम्हाला सांगणार आहे। फुलवाडी भूषण पहिले तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान। ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही रणगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे। जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीबाई फुले या सर्व बहुजन संतांना महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। आणि बांधवांनो, ही जी लढाई आहे या आरक्षणाची लढाई, ही आरक्षणाची लढाई सुरुवात केली ही या महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 ला हंटर आयोगासमोर फाटके कपडे घालून उभा राहिलं आणि फाटके कपडे घालून उभा राहून फाटफाट इंग्लिश बोलायला लागलं, फाटफाट। इंग्रजांना कन्व्हिन्स केलं, इंग्रजांना कन्व्हिन्स केलं आणि इंग्रजांना काय मागितलं महात्मा फुलेंनी, तर प्रतिनिधित्व मागितलं। मग महात्मा फुलेंनी हे आंदोलन जे सुरू केलं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीच्या लग्नात वरातीतून चालत होते। त्या वरातीत महात्मा फुले त्यावेळी जनता जे काय म्हणतात इन्कम टॅक्स 21,000 रुपये इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना आणि टाटा 20,000 रुपये भरायचा, त्याच्यापेक्षा जास्त 1,500 इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना परांजपेच्या वरातीतून बाजूला हकलण्यात आलं आणि मग महात्मा फुले मुळामुठा नदीच्या कडेला जाऊन डोळ्यातून पाणी येत होतं, रडायला रडत बसले। त्यांनी शेजारच्या मांगावड्याकडे बघितलं आणि त्या मांगावड्यातली अस्पृश्य बांधव दुपारच्या वेळेला गावात जायची तयारी करत होती आणि तयारी काय करत होती, कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून ती गावात जायची तयारी करत होती। मग महात्मा फुलेंनी विचार केला, सांगितलं की मला माझा अपमान करतोय पण ह्यांना तर ह्यांचा अपमान सुद्धा अभिमान वाटतो, हे अभिमानाने चालले। आणि मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे आंदोलन सुरू केलं
आणि मरेपर्यंत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ते आंदोलन चालवलं. आता वेळ नाही त्याच्यामुळे मी शॉर्टकट मध्ये सांगतोय. महात्मा फुलेंनंतर हे आंदोलन शाहू महाराजांनी चालवलं. शाहू महाराजांच्या वडिलांचं निधन झालं. तुम्हाला माहिती आहे वेदयुक्त प्रकरण घडलं. जी भटजी होता ती पूजा म्हणत होता. ती पूजा म्हणत असताना त्याच्या सगळ्या शिव्या देत होत्या. ती शाहू महाराजांना समजलं. शाहू महाराजांनी त्याला हाताकलं तर तो म्हणला हीच म्हणणार का मला कुणाकडे महाराजांकडे हीच म्हणणार. आणि मग महात्मा फुले राजेश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातल्या 26 जुलै 1902 ला 50% आरक्षण दिलं. तुम्ही आज बी जाऊन बघा तिथं शाळा बोर्डिंग ह्या प्रत्येक जातीसाठी शाहू महाराजांनी उभा केलेले आहे. आता ही शिक्षण आणि आरक्षण संविधानात कुणी आणलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी आपल्या देशात 1919 ला फर्स्ट इंडिया ऍक्ट लागू झाला. आणि फर्स्ट इंडिया ऍक्ट लागू झाल्यानंतर त्या फर्स्ट इंडिया ऍक्टच्या आधारे 1928 ला लिथियम आयोग गठीत झाला. त्या लिथियम आयोगाचं एकूण 13 सदस्य होतं. त्या 13 सदस्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होतं. त्यावेळी काही गुगल मॅप नव्हता. त्यावेळी आपल्या देशात 1000 भाषा बोलल्या जायच्या. त्या 1000 भाषेतल्या 500 भाषा अशा होत्या त्या लिहिल्या आणि वाचल्या जायच्या. पण 500 भाषा अशा होत्या त्या फक्त बोलल्या जायच्या. त्यांची भाषा फक्त बोलली जाते. अशा कठीण परिस्थितीत बाबासाहेब उद्या जर लिथियम आयोग बारामतीत येणार असेल तर आदल्या रात्री बारामतीत यायचं आणि सगळ्यांना सांगायचं की उद्या लिथियम आयोग येणार आहे. तुम्ही आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे ही माहिती त्या आयोगाला द्या. ज्यांनी ऐकले त्यांची सूची झाली. काय नंतर सूची झाली 1500 एसटीची झाली 1000 शेड्यूल ट्राईबची झाली. तुम्ही काय ऐकलं नाही. तुमच्या बापदाद्यांनी काय बाबासाहेबांचं ऐकलं नाही. तुमच्या बापदाद्यांनी बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढला. ओबीसींनी विरोध केला बाबासाहेबांना. मग बाबासाहेबांनी राग धरला का? नाही. बाबासाहेबांनी मग 1930 ला 27 ला जे सायमन कमिशन झालं तो 1930 ला सायमन आला. तुम्हाला मला शाळेत काय शिकवलं? गो बॅक सायमन. गो बॅक सायमनच ना. सायमन काय माळेगाव कारखान्याचं तिकीट मागायला येणार होता. सायमन येणार कशाला होता? सायमन आपल्या देशात तुम्हाला आणि मला आरक्षण देण्यासाठी आलता. परंतु आपल्याला काय सांगितलं? गो बॅक. ह्या देशातल्या 2 ओबीसी आणि एक अस्पृश्यांच्या म्हणजे दलितांच्या बाबासाहेब आंबेडकर 84 आणि अजून एक ओबीसीच्या नेत्यांनी सायमनचं स्वागत केलं. बाकीच्या सगळ्या देशातल्या लोकांनी त्यांचा विरोध केला. आणि मग 1931 ला पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी हक्क अधिकार तुम्हाला मला मिळवून आलं. जसं गांधी पहिल्या ह्याला गेलं नव्हतं. मोहनदास करमचंद गांधी पहिल्या तो राऊंड टेबलला नव्हतं. दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेलं. इकडे भगतसिंगला फाशीला जाऊ दिलं. पण तिकडे गेलं आणि तिकडे तुम्हाला मला मिळणारा जे हक्क अधिकार होता त्याच्या विरोध करायसाठी गेलं. आणि त्यांनी विरोध केला. परंतु बाबासाहेब प्रखंड पंडित होते. आता तुम्ही बघितले असेल काय ह्याच्यावर पोस्ट टाकतात आम्ही आरक्षण कशासाठी मागतोय? शिक्षणासाठी. नाही तर तुमच्या 7 पिढ्या आमची बरोबरी. बाबासाहेबांच्या एकट्याच्या डिग्री एवढे की तुमच्या 70 पिढ्या त्या वाचून तोंडाला फेकतील. आता इथं कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ही ज्यावेळी हक्क अधिकार मिळालं गांधीजी तिथून आल्या पुण्यात उपोषणाला बसलं. आणि बाबासाहेबांनी लंडन वरून कम्युनल अवॉर्ड जो आणला होता तो कम्युनल अवॉर्ड 24 सप्टेंबर 1932 ला रद्द करण्यात आला. पुणेकरांचं नाव. मग बाबासाहेब म्हणले की मी माझ्या बहुजन समाजासाठी लंडन वरून एक रसाचं फळ आणलं होतं. गांधी काँग्रेसनी त्या फळातला सगळा रस काढून घेतला आणि त्याचा स्वतः माझ्या आणि माझ्या बहुजन समाजाच्या तोंडावर फेकून मारला. पण बाबासाहेब हारले का? नाही हारले. बाबासाहेबांनी एसटीला आणि एसटीची यादी त्याच वेळेस झाली 32 ला. आम्हाला एसटीचे 31 ला जनगणना झाली. 31च्या जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या मोजण्यात आली ती 22.5% निघाली. आणि त्याबरोबर तुमची ओबीसीची बी लोकसंख्या मोजली. 52% ओबीसी आहेत. 52%. देशात सगळ्यात मोठं कोण असेल तर ही 52% ओबीसी.
आहे आणि हे तिकीट मागतं जेडपी तर कोणाला 2% वाल्याला जेडपी तर व्हायचंय होय कारखान्याला व्हाईस चेअरमन व्हायचंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री व्हायचा अधिकार बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या बापाने दिलेला आहे बापाला बाप म्हणा की कुणाला बी साहेब म्हणताय कुणाला भाऊ म्हणताय ह्या आणि मग जी 31 ला जनगणना झाली त्या 31-32 ला अधिकार मिळाले परंतु ओबीसीला ते हक्क मिळाले नाही कुणाला मिळालं आरक्षण SC/ST ला मग बाबासाहेबांनी संविधान बनवताना त्याच्यात 340वा आर्टिकल पहिलं ती लिहिलं आणि त्या 340व्या आर्टिकल नुसार ओबीसीच्या आरक्षणासाठी आयोग गठीत करण्याची तरतूद केली 48 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना दुरुस्ती केली घटनेतच ओबीसीचं आरक्षण कॅन्सल मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल म्हणजे ह्या महिलांसाठी आणि या ओबीसीसाठी आमच्यासाठी नाही आम्हाला मिळालं होतं आणि आमचं कोण का आमच्याकडे कोण काढायचं बिडायचं बी म्हणू शकत नाही आम्ही 3 पाट्या हरवतो तुम्ही बघितलंय 2 एप्रिल 2018 ला तुम्ही होता की मोर्चात बरंच नाही अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणून त्यांच्या बरोबरच होता तुम्ही आणि मग नाही मी मोर्चा तर सांगितलं आपलं तसलं किती मोर्चा काढा आम्हाला काय फरक पडत नाही दिल्लीला जाऊन संसदेत जाऊ देऊ का दिल्लीच्या संसदेच्या गेटवर जायची ताकद ठेवतो बाबासाहेबांच्या आवला दे तुम्हाला तुमची ताकद कळा नाही तुम्हाला तुमचा बाप कळा नाही 48 ला घटना दुरुस्ती झाली आता सगळे म्हणतात मद्रासला 78% आहे महाराष्ट्रात द्या मद्रासचं कसं आलं पेरायर रामेश्वर बघा बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला आणि बाबासाहेब आंबेडकर देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला लागली बाबासाहेब मी धनगर समाजावर माझा एवढा जीव काय माहितीये का बाबासाहेबांची जगात सगळ्यात पहिली मिरवणूक कोणी काढली असेल तर या बारामतीच्या धनगरांनी काढली गोपनी वाद्याचे चौकाते आमचे आता मी सर आता ही पुढे हरिकिराची काही पुढे गुरुजीचे आहेत ना ते माझ्या घराच्या समोरच राहायचे आपण जाणार आहे तुम्हाला सुतोरी केली मी तिथे आम्हीच चालणार आहे तुम्ही खाणार पण नाही ही मग काय झालं बाबासाहेबांनी देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला सुरुवात केली लखनौला बाबासाहेबांनी 46 ला संमेलन घेतलं 48 ला घेतलं मद्रासला घेतलं कर्नाटकला घेतलं पेरायर रामेस्वामी नाईकर जे आहेत त्यांच्या बरोबर घेतलं आणि मग 1951 ला पहिली घटना दुरुस्ती झाली आणि तामिळनाडूतले जे ओबीसी आहेत त्यांना नव्या सूचित आणण्यात आलं नव्या सूचित त्यांचं आरक्षण जाऊ शकत नाही तुमचं किती खासदार आणा किती बी खासदार आणलं तरी काय होणार नाही पुढे 52 ला पहिली निवडणूक झाली आणि पहिल्या निवडणुकीच्या अगोदर मग काँग्रेसनं आश्वासन काय दिलं ओबीसीला आरक्षण देणार मग नेहरूचं बहुमत आलं आणि मग 340व्या आर्टिकल नुसार काका कालेलकर आयोग गठीत करण्यात आला काका कालेलकर आयोगाने अभ्यास दौरा केला आणि ती यादी जी आहे ती नेहरूंकडे दिली नेहरूंनी ती यादी राजेंद्र प्रसादकडे दिली राजेंद्र प्रसादने जवाहरला बोलावलं जवाहर आधीच आपण SC/ST ला दिलेलं आहे ह्या 52% ओबीसीला जर तू आरक्षण देशील तर तुला मला मिठाई वाटावी लागेल फक्त मग काय करायचं मग कालेलकराला बोलावलं कालेलकराला खाली लिहायला लावलं की हे जरी खरं असलं तरी मी ह्याच्याशी सहमत नाही त्यांनी एक ओळ खाली लिहिली आणि तो काका कालेलकर आयोग कचऱ्याच्या टुपलीत टाकून देण्यात आला आणि मग 1956 ला 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर ह्या बॅनरवर जे महापुरुष आहेत कांचीरामजी त्यांच्या नंतर जो मधला गॅप होता तो कांचीराम साहेबांनी DS4 बॉम्बसेफ आणि BSTच्या माध्यमातून आंदोलन सुरू केली मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो कांचीराम साहेबांनी 300 पेक्षा जास्त दिवस संसदेला घेराव घातला होता त्यावेळी तुम्ही विरोधात मोर्चा काढत होता आता म्हणू नका गावडे सर आहेत का इथं गावडे सर आहेत का आपले राजाराम गावडे विचार त्यांना ती मोर्चा काढला होता का नाही त्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात ती मोर्चात होत
बोर्ड घेऊन ही नाही पाहिजे. तुम्हाला कोणीतरी सांगितलं ही महारामान्यातच आहे. ही तुमचं होतं, तुमची लढाई आम्ही लढलेलो आहे. तुमच्यासाठी आमची लेकरं बाळ मेलेले आहेत, मारल्यात, जाळू जाळू मारल्यात, बुकसू बुकसू मारल्यात. मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो. 78 ला मंडल आयोग बीपी मंडल के खासदार होते बिंदू प्रसाद मंडल, त्यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग गठीत झाला आणि तो मंडल आयोग लागू करायला काय झालं 89 ला. तर आता जे बी ओबीसी बांधव आहेत ते बोलताना मंडल आयोग, मी मंडल यात्रा बी बघितली आमच्या. तुम्ही कुशाला का म्हणताय VP सिंग पवार साहेबांनी केलं, बुटाने आणील तुम्हाला. 3 खासदार BSP तर निवडून आलता, बहुजन समाज पार्टीचं किती 3. आणि VP सिंगनी कांशीराम साहेबांना सांगितलं की 3ही तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देतो, गृहमंत्रीपद देतो. ह्याच्यात या सत्य कांशीराम साहेब म्हणले नाही, माझ्या 3 अट आहेत. पहिली अट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा, दुसरी अट मंडल आयोग लागू करायचा, आणि तिसरी अट मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण अडवाणीने जी रथयात्रा काढली ती रथयात्रा थांबवायची. आणि या 3ही मागण्या मान्य केल्या, मग पाठिंबा दिला. आणि ज्या दिवशी VP सिंग सरकारनं मंडल आयोग लागू केला त्या दिवशी भाजपाने BJP वाल्यांनी बाहेरून दिलेला सपोर्ट काढून घेतला. मग आता BJPने काढून घेतला, ओबीसीचं चांगलं करणारी तर हे काँग्रेसच्या अवलादे असतील तर ह्यांनी सपोर्ट देत होता, ह्यांनी का नाही दिला. दोघे एकाच बापाच्या अवलादे आहेत, एक मावशीचा आहे एक चौकीचा आहे. आणि तुमचा निळा झेंडा आहे, निळा पिवळा तुम्ही घरी जाऊन कलर मिक्स करा, डेंजर होतो. लाल कलर होतोय, लाल होतो, एकदा दाखवू ना. म्हणून बांधवांनो, ही जी आंदोलन आहे, ही आंदोलन आता काय, आता त्या दिवशी त्या मी 2 मिनिटं घेतो फक्त. त्या दिवशी ह्याच्यावर काय झालं त्या आझाद मैदानावर, मी टीव्हीवर बघत होतो. दुपारी 2 वाजता टीव्हीवरती काय हे झालं, कोर्टाने, मुंबई हायकोर्टाने जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं. बेकायदेशीर कारण कोर्टाने एका दिवसाची परवानगी दिली ती 9:30 पासून 6 वाजेपर्यंत. 2 दिवसाची कुणी दिली त्यांना? कुणी? तुमच्या लाडक्या भावानी, लाडक्या भावानीच की. आणि मग कोर्टाने 2 वाजता ते आंदोलनच बेकायदेशीर ठरवलं. कोर्ट जेवणाला उठलं आणि जेवणाला उठल्यानंतर कोर्टाने सांगितलं की जेवण झाल्यानंतर हे जेव्हा आपण परत चालू करू. 3:07 शिवेंद्र राजे, विखे पाटील, ते भाजपचे हे 2, एकनाथ शिंदेचा उदय सामंत आणि महेदा गँगचा पत्त्यावाला जो कोकाटे रमेशला, ही आली. आता मुंबई हायकोर्टाने जे आंदोलनच बेकायदेशीर ठरवलंय, त्या बेकायदेशीर असणाऱ्या आंदोलनाला कोर्टाने बेकायदेशीर ठरवलंय. त्याला GR द्यायचा आणि त्यांच्या मागणी मान्य करायचा अधिकार ह्यांना कुणी दिला? ह्यांनी ज्यांनी तिथे येऊन ती दिलंय त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे. कोर्टाचा अवमान आहे. कोर्ट 2 वाजता ते आंदोलनच बेकायदेशीर ठरवतं आणि 3:15 तुम्ही तिथं GR नाही, ते मान्य 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 हा केला पाहिजे ना. वकील आहेत की इथं, बरीच वकील आहेत, अण्णा आहेत की. कोर्टाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल करा. तुम्ही नक्कल करणार तर मला सांगा, मी करतो. जर कोर्ट बेकायदेशीर म्हणताय त्याच्यानंतर आता ती काय ती काय काढलं तुम्ही गॅजेट आणि गॅजेटियर, गॅजेट आणि गॅजेटियर. आता त्याच्यातली जर माहिती सांगायला लागलो नाही तर कोणाला काय काय भेटेल त्याचं काय नेमत नाही त्या निजामांच्या गॅजेटरमध्ये. धनगर तर कुठल्या वर्गात जातील कार्यक्रमात होई यांचा. पण तमाई ही जी बेकायदेशीर आंदोलनाच्या मागण्या कशा काय मान्य करताय? बरं, तिथं बोलताना आता यांनी सांगितलं काय घेतलं लाकूड ना, ते 2014ला शारदा प्रांगणावरच घेतलं की
ते अजून ते हा त्याला कोण फुटलेत आता आणि 3 मेंढर सोडलेत माग 2014ची कॅबिनेटच व्हाय नाही अजून तर ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बांधवांनो तुमच्या माझ्या विरोधातली आहे तुमची माझी या देशात लोकसंख्या 85% आहे तुम्ही कशाला दुसऱ्याला मागताय खुर्च्या टाकून ठरवा ना खुर्च्या टाकून ठरवू शकता का नाही ना चेअरमन कुणाला बनवायचा वाईस चेअरमन कुणाला बनवायचा आमदार खासदार मंत्री कोण बनवायचा हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या माझ्या बापाने तुम्हाला मला दिलेला आहे ज्यांची मतं नाहीत त्यांच्या पाठीमागे आपण आहे मग आता मला चिठ्ठी द्यायला मी एक थोडं गाणं म्हणतो आणि समाप्त करतो अरे इकडं तिकडं घुसू नका दुसऱ्याच्या घरात शासन करती जमत बना यावरच्या थरात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला आशा नाही दिशा नाही घालू नका रे गोंधळ तुम्ही घालू नका रे गोंधळ दिल्लीवरती बहुजनांचं जाऊन द्या रे वादळ तुमचं जाऊन द्या रे वादळ साळी माळी तेली तांबोळी ढोर चांबारा भंगटकरी आणि वंडारी महाराम नागा अरे लाल दिव्याची गाडी येऊन द्या यांच्या बिदारात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला त्याला यांनी घात त्यांची सोडा तुम्ही साथ सारा थोडा तुम्ही साथ घाला कमरेत नाथ साल्यांचे पाडा सारे जात आता सारे सारे जात समाजाचे वाटे केले चोरांनी जोरात आणि त्या दाड्यावर बसून यांची काढा रे वरात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला SC ST आणि OBC आणि मायनॉरिटी ह्यांचा जी बाबासाहेबांना आता हार घातला ना आपण तर जी बाबासाहेबांनी वोट केलेला आहे ते संसदेकडे वोट केलेला आहे कॅप्चर दी टेम्पल ऑफ पॉवर आणि तिथं सगळ्या चाव्या आहेत दिल्लीला आणि त्या दिल्लीला तुम्हाला मला मिळून जर आपण गेलो तर ती दिल्ली काय आपल्यापासून लांब नाही मग कुणाला द्यायचं कारण कांशीराम साहेब काय म्हणतात साहेबांनी सांगितले एका ह्याच्यात मी ऐकले की देने वाले समाज में लाल पैदा होता है और मांगने वाले समाज में दलाल म्हणून आपल्याला देण्यावाला बनायचंय आपण ह्या देशात 100पैकी 85% आहे म्हणून येणाऱ्या काळात आपण देणारा झालं पाहिजे आणि देणारा होता आम्ही सगळे आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर असणार आणि तर यांनी सांगितलं गोविंद ढवकर यांनी फोटो लावला नाही शाहू महाराजांचा लावला नाही शाहू महाराजांचाच नव्हता तिथं आणि अजून काही दिवसांनी शिवाजी महाराजांचा बी फोटो लावणार नाही ती जरांगेचाच फोटो लावून शूट केली आणि बाबासाहेबाचा फोटो काही गरज नाही तुमच्या आता तुमच्याकडे आहेत ना तुम्ही घ्या तुमच्याकडला बाबासाहेब दाखवा आता इथं मी अण्णा आहेत निळ घालून बसलेच नाही जेव्हा कधी बसलेच ना त्याच्यामुळं ह्या बाकीचा त्यांनी फोटो लावला काय लावलं काय आमची 2-4 जण गेली तिकडे ती पाकिटवाली आता मी त्यांची पाकिटवाली येते ती आणि आमच्या अख्ख्या समाजाने त्यांना टाकून दिलेलं आहे कोणाच्या अवला द्यायची नाही सुपाऱ्या घेऊन तर भुजबळ साहेब आणि हाके सरांवर बोलताल काळूराम चौधरी तुमच्या आईचा नवरा कोण माहिती सांगा मी काय भुजबळ साहेबांच्या पक्षाचा नाही मी हाके सरांचं माझं मी त्यांना ते निरेत अडवलं आणि त्यांच्याबद्दल जो प्रकार झाला मी तेव्हा बघितला माझी ती आणि मग मी निऱ्याला गेलो आता त्याच व्हिडिओ बघितला मी त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणतोय ना माझ्या बापाचा 7-12 आहे माझ्या बापाचा ती जमीन महाराष्ट्र जाईन बनवून येते बरोबर आहे ना आमच्या जमिनी आहे ती मी विचारतो त्यांना कोण गेलं ती तुझ्या काही जायला नसतं नाही तुला आणि तू त्यांना म्हणतोय माझ्या बापाचा 7-12 आहे आणि म्हणून मग मी त्या निऱ्याच्या मोर्चात गेलो मला काही कोणी बोलावलं नव्हतं मला नाही बोलावलं तरी काही मी आपला तिथनं जाताना गेलो मला ते रागावता बघितलं मी सोशल मीडियावर बघितलं गेलो माझा मी कार्यक्रम करून आलो तर बांधवांनो तुम्हाला परत एकदा सांगतोय तुम्हाला मला ह्या देशाची शासन गर्दी जमात बनायला लावलंय शासन गर्दी जमात
तुम्ही ग्रामपंचायतच्या भानगडीत पडू नका. इथं ते बारामती अर्बनचं सांगितलं, अण्णासाहेब महामंडळाला किती पैसे दिलं, मग देवका त्यांना किती दिलं ते त्यांना इचरा, कोकऱ्यांना किती दिलं ते तीच सांगतील. आम्हाला काय करायचंय, आमचं तर बसत नाही आणि आम्हाला तिथं खातं उघडू देत नाही. खातं उघडू देत नाही तर कुठलं करता येणार आहे? बिनव्याजी बिनव्याजीच देणार. त्यांची पाहुणे रावळी सोयरी जायला येतील. आणि आता त्याच्यावर एकच मुद्दा घेतो बघा. हा महाज्योती, बार्टी, आरटी आणि सारथी ह्या सगळ्यात जास्त निधी कुणाला दिलाय? सारथीला. आता नवीन एक मग काढा, पुरटी, आणि आमच्या सगळ्यांचं घ्या त्याच्यात टाका. आणि त्याचा अध्यक्ष फडणवीस तू बन, नाहीतर दादाला बनव, नाहीतर त्या एकनाथ शिंदेला बनव. घ्या तुमचं तुम्हीच वाटून, पण त्याचं नाव पुरटीच ठेवा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद.